प्रोटीनचे प्रमाण भरपूर असणाऱ्या अशा 3 डाळी घेऊन आपण ही मस्त अशी मिक्स डाळ बनवत आहोत। यासाठी एका छोट्या वाटीने मसूर डाळ, त्याच वाटीने मूग डाळ आणि त्याच वाटीने तूर डाळ घेतलेली आहे। तुरीच्या डाळीचा बऱ्याच लोकांना पित्ताचा त्रास होतो, तर तुरीची डाळ नाही वापरली तरी सुद्धा 2 डाळी मिक्स करून सुद्धा ही डाळ तुम्ही छान बनवू शकता। 3-4 वेळा पाण्याने धुवून घेतली आहे आणि यात पुरेसं पाणी ठेवून आपण कुकरमध्ये याच्या 4 ते 5 शिट्या करून घ्यायच्या आहेत। शिटी झाल्यानंतर डाळ रवीने वगैरे खूप घोटायची नाही, चमच्याने फक्त आपण एकसारखी करून घ्यायची आहे। कढईमध्ये 2 चमचे तूप टाकलं आहे, 1-1 चमचा मोहरी, जिरं, ठेचलेला लसूण टाकून आपण फोडणी करून घ्यायची आहे। यामध्येच मी हिरव्या मिरच्या 3-4 हिरव्या मिरच्यांचे मोठे मोठे तुकडे करून टाकलेले आहेत। लाल मिरचीची सुद्धा तुम्ही याला फोडणी देऊ शकता आणि कढीपत्त्याची पानं तोडून टाकली आहेत। आलं किसून टाकायचं आहे, यामुळे छान वेगळी चव लागते डाळीला। आणि एक कांदा बारीक कापून आपण याच्यामध्ये हळद हिंग टाकून परतून घ्यायचं आहे। ही डाळ आपण चपातीसोबत, भातासोबत खाऊ शकतो। कधीतरी आपल्याला तोंडाला चव नसेल, जेवायची इच्छा नसेल, तेव्हा ही डाळ आपण सूप किंवा सारसारखी एकदम सैलसर कन्सिस्टन्सी ठेवून आपण बनवली तर आपण 1 वाटी भरून पिलं तरी आपल्याला भूक राहते आणि ताकदसुद्धा वाटते। भरपूर प्रोटीन्स असतात डाळीमध्ये, त्यामुळे बदल म्हणून ही डाळ आपण बनवली पाहिजे। 5-6 चिंचेचे बटूक भिजत ठेवले होते, ते टाकले आहेत। 1 चमचा गूळ पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे। तुम्हाला ओलं खोबरं आवडत असेल तर टाकू शकता। मी परत डाळीच्या भांड्यात पाणी टाकून एकसारखी डाळ करून घेतली आहे। आपल्याला कितपत दाटसर आहे तेवढी करून घ्यायची आणि उकळी आणायची। मस्त अशी डाळ तयार होते। करून पहा, आवडल्यास लाईक करा।